केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधलाय। संबंधित राज्यातील पाकिस्तानी व्हिसा तात्काळ रद्द करण्यात आलेत असे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले। सर्व 17 प्रकारचे व्हिसा रद्द करणार आहेत। पहलगाम हत्येनंतर भारताने मोठी कारवाई केली आहे। गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद देखील साधलाय आणि त्यांना त्यांच्या राज्यात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा तात्काळ रद्द करण्यास आणि त्यांना देशाबाहेर हकलून लावण्यास सांगितलंय। त्यामुळे सर्व 17 प्रकारचे व्हिसा हे रद्द करण्यात आलेले आहेत। पहलगाम हल्ल्यानंतर भारताची ही मोठी कारवाई सध्या पाहायला मिळते। या संदर्भात अधिक माहिती घेऊया चंद्रकांत शिंदे यांच्याकडून। चंद्रकांत सर, ज्या पद्धतीने आपण पाहतोय पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता भारताने पुन्हा एकदा एक मोठी कारवाई केलेली आहे, काय अधिक माहिती? अंकिता, खरोखर ही फार मोठी कारवाई केलेली आहे भारत सरकारने। कारण पहलगाम हल्ल्यामध्ये निष्पाप 28 पर्यटकांना जेव्हा मारलं तेव्हा संपूर्ण देशभरात संताप उसळलेला आहे आणि त्याच्यामुळे केंद्र सरकार म्हणजे पंतप्रधान मोदींनी आपला दौरा अर्धवट सोडला, ते भारतात आले। भारतात आल्याबरोबर त्यांनी लगेच सगळ्यांशी बैठक घेतली आणि काल सर्वपक्षीय बैठकीत सर्व पक्षांच्या नेत्यांना बोलावून काय काय करावं लागेल किंवा काय केलं जाऊ शकतं याची माहिती दिली आणि त्याच्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेतलंय की भारत आता कोणती कारवाई करणार आहे याचा सूतोवाच त्यांनी त्या बैठकीत केलेला आहे। त्याच्यानंतर आज सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अमित शहानी फोन केले आणि त्यांना सांगितलं की जे पाकिस्तानी नागरिक तुमच्या राज्यामध्ये आहेत, जे भारतीय व्हिसा घेऊन टुरिस्ट म्हणा किंवा अन्य प्रकारच्या व्हिसावरती आलेले आहेत, तर त्यांना ताबडतोब त्यांचे व्हिसा रद्द करा आणि त्यांना राज्याबाहेर पाठवून द्या असे त्यांनी आदेश दिलेले आहेत। तर याच्यामुळे जे गेल्या काही काळापासून वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाकिस्तानी नागरिक राहत आहेत त्यांना आता काही करून पुन्हा पाकिस्तानला जावंच लागणार आहे। अंकिता, निश्चित त्यामुळे एकंदरीतच भारताने आता पुन्हा एकदा पाकिस्तानला मोठा दणका दिल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद चंद्रकांत सर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।